हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 22 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. रात्री 11 वाजून 4 मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र तुळ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार व मीन आणि मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. अन्यथा अशा कारणासाठी आपल्याला सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो आता गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. यात अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 4 जुलैपासून तर गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेले आहे. तर अशी अस्तंगत ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे समजावून सांगते. मित्रांनो आजच्या या पंचांगावरून आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियोगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावती षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे सोमवे वासरे स्वाती नक्षत्रे साध्य योगे पालव करणे नवमे शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्नवे कडाप्पा मोह पात दुरित क्षयद्वाराशी पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30, 31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास
संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1:30 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या काळामध्ये विशेष किंवा महत्त्वाची कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता अजिबात राहणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसंच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.